नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल, तर या ॲपच्या लिंक ज्या आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आता एक गोष्ट आजचं विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे उद्याच सेन्सेक्सची वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. कारण 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे मार्केटला सुट्टी असणार आहे. तर त्यामुळे जी गुरुवारी असणारी एक्सपायरी होती, 15 तारखेला असणारी जी सेन्सेक्सची एक्सपायरी होती, ती उद्याच असणार आहे. हा जो बदल आहे माझ्या मते आपल्या सर्वांना माहितीच असेल, पण पुन्हा एकदा मी त्याची आठवण करून देतोय. आता आपण आपल्या विश्लेषणाकडे वळूया. तर मी कालच जसं तुम्हाला सांगितलं होतं, त्या पद्धतीनं काल जे आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं, कालच सांगितलं होतं की गॅप अप ओपन होऊ शकतं. त्या पद्धतीनं आज गॅप अप ओपन झालं आणि हे पण सांगितलं होतं की गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल आणि हे सेलिंग कशासाठी बघायला मिळेल? अनेकांना हे गोष्ट माहिती आहे की मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल होतो त्या त्या वेळेला डब्ल्यू पॅटर्न त्याच्यामध्ये बनतो. आता हे जे सत्य आहे हे मी जितक्या प्रॉमिनंटली आणि स्पष्टपणे सांगतो, इतकं स्पष्टपणे तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळणार नाही. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न इथे होणार आहे. त्यासाठी नुसतं पहिल्यांदा वर जातंय त्यावेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये तेजीचं विश्लेषण करायचं नाहीये. जेव्हा खाली येईल आणि त्यानंतर वर जायला लागेल, त्यावेळेला आपल्याला तेजीचं विश्लेषण ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर त्यानुसार आज ओपन झाल्या खाली यायला लागलं. आज ओपन व्हायच्या पूर्वीच मी सांगितलं होतं की आता ओपन झाल्यावर सेलिंग येऊ शकतं. आपले ज्यांनी ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतली आहे त्यांना जो मेसेज मी पाठवत असतो त्यामध्ये सांगितलेलं होतं. तसंच ज्यांनी वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांच्या जो ग्रुप आहे त्याच्यावर हे अपडेट दिलेलं होतं. कुठपर्यंत खाली येणार त्या लेवल सुद्धा सांगितलेल्या होत्या आणि तुम्ही इथे बघू शकता तर लेवल इथे आपल्याला दिसते 25,565 ची लेवल आहे आणि 25,685 ची लेवल आहे. ह्या दोन लेवल मी आधीच दिलेल्या होत्या की इथून खाली येताना ह्या लेवल पर्यंत ह्या झोन पर्यंत सपोर्ट झोन पर्यंत येऊ शकतं. कदाचित ह्या झोनच्या थोडंसं खाली पण जाऊ शकतं आणि त्यानंतर जेव्हा रिव्हर्सल जर झालं तर मग आपल्याला तेजीचा विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात असं होतं की ह्या एरियामध्ये आलं आणि वर जायला लागलं किंवा इथे वर टच झालं आणि वर जायला लागलं. थोडंसं खाली येऊन किंवा आणखीन खाली ह्या लेवलला टच करून जायला लागलं किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाऊन मग वर जायला लागलं. कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं. आता एक्झॅक्ट कुठनं रिव्हर्सल होऊ शकतं हे आपण आत्मा कोर्समध्ये शिकवतो. त्यामध्ये तुम्हाला हे जे तेजी झाली आहे, ही तेजी कुठपर्यंत होईल, त्यानंतर इथून खाली येताना हे कुठपर्यंत येईल, कोणत्या नेमक्या लेव्हलपासून आपल्याला बाउन्स बघायला मिळेल, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात, शिकवल्या जातात आणि ते तुम्ही काय करू शकता, विश्लेषण करून प्रिडिक्शन करू शकता. तर त्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं, इथे खाली आलं, खाली आल्यानंतर आता बाउन्स येतोय. हा बाउन्स येत असताना पण मी सांगितलं, की डायरेक्ट आता बाउन्स येतोय, या लेव्हलमध्ये आलंय आणि बाउन्स येतोय म्हटल्यावर लगेच आता आपल्याला पुन्हा तेजीचं विश्लेषण करायचं नाहीये. याचं कारण आता ह्या ज्या 2 लेव्हल आहेत त्याच्याबरोबर मी तुम्हाला आत्ता आणखीन 2 लेव्हल उद्यासाठी आणखीन 3 लेव्हल उद्यासाठी देतोय. 25,645 ची लेव्हल आहे, 25,580 ची लेव्हल आहे आणि 25,530 ची लेव्हल आहे. ह्या 3 लेव्हल आहेत.
उद्या कदाचित काय होईल, ओपन झाल्यावर आणखीन एकदा खाली येईल. आता हे कशासाठी खाली येणार ही पण तुम्हाला त्याच्या मागचंही लॉजिक समजून घ्या. आता मोठ्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं म्हणजे 1 तासाची वगैरे टाइम फ्रेम बघितलीत, तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसत असणार आहे, की काय झालंय, खाली आलंय, एक बाउन्स झालाय, परत खाली येते आणि परत वर जायला सुरुवात झाली आहे. ही 1 तासाची किंवा मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला अगदी डेली टाइम फ्रेमवर बघितलं तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला हे चित्र व्यवस्थित डब्ल्यू पॅटर्नचं दिसू शकणार आहे. पण छोट्या टाइम फ्रेमवर आपल्याला अजून डब्ल्यू पॅटर्न व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी काय होईल, आपल्याला हे जे आहे, हे जे खाली येतंय ह्याचंही रिव्हर्सल डब्ल्यू पॅटर्नच झालं पाहिजे. तर त्यासाठी आत्ता वर चाललंय, कदाचित आणखीन खाली येईल आणि परत वर जाईल, इथे बनेल किंवा ह्या ज्या 3 लेवल दिल्यात ना, इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनणार आहे. हा जो झोन आहे उद्यासाठी, ह्या झोनमध्ये कुठेतरी किंवा ह्या लेवलच्या थोडंसं खाली ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसेल आणि त्यानंतर मार्केटमध्ये तेजी खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. तर त्यामुळे उद्या सुद्धा ओपन झाल्यावर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. अगदी कमीत कमी सेलिंग आलं तर 25,645 पर्यंत खाली येऊ शकतं आणि त्यानंतर इथून वर जाऊ शकतं. जास्तीत जास्त सेलिंग आलं तर 25,530 पर्यंत किंवा त्याच्या खाली थोडंसं 25,500 किंवा अगदी ह्या लेवलच्या थोडंसं वरपर्यंत म्हणजे 490 वगैरे पर्यंत येऊन मग वर जाऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट बघायला मिळू शकते. जर काही कारणानं ही लेवल ब्रेक झाली, हा जो लो बनलाय ही लेवल ब्रेक झाली, तर मग ह्या डब्ल्यू पॅटर्नचं महत्त्व संपून जाईल. जर ह्याच्या खाली जायला लागलं, तर मग इथलं डब्ल्यू पॅटर्नचं महत्त्व संपून जाणार. ह्याच्या खाली जाण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते. पण जर काही कारणामुळे गेलं, तर मात्र मग पुन्हा एकदा डब्ल्यू पॅटर्नची आपल्याला नव्यानं इथून पुढे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न होईल त्याची वाट बघावी लागणार. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे आपल्याला आता लक्षात आलं असेल, की थोडंसं आणखीन इथे खाली येऊ शकतं आणि मग डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाऊ शकतं. ह्या सर्व पाचीच्या पाची लेवल दिल्यात. ह्या ॲस्ट्रो लेवल आहेत, ज्याच्या सहाय्यानं आपल्याला मार्केटचं उद्यासाठीचं विश्लेषण करता येतंय. मी मुद्दाम निफ्टीमध्ये थोडंसं विस्तारानं हे विश्लेषण केलं, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता म्हणजे ही मोठं जे डार्क दिसतंय, हे मोठ्या टाइम फ्रेमसाठीचं आहे आणि ह्या ज्या फेंट लाईन दिसतायत, ह्या छोट्या टाइम फ्रेमसाठीच्या आहेत. उद्यासाठीच्या जास्त इफेक्टिव्ह असणाऱ्या ह्या लेवल्स आहेत. ह्या लेवल सुद्धा उद्या इफेक्टिव्ह असणार आहेत. पण आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर इथे लक्षात येईल. तर माझ्या मते तुम्हाला आता क्लिअर कट आयडिया आलेली आहे. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीचं आता मी तितकं विस्तारानं विश्लेषण करणार नाहीये. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, बँक निफ्टीमध्ये आपल्याला 59,310 ही लेवल दिसतेय. आपल्याला 59,055 ही लेवल दिसतेय आणि तुम्ही बघू शकता की ही तेजी झाल्यानंतर इथून खाली येताना ह्या लेवलला टच केलेलं आहे आणि इथून वर जात आहे. कदाचित काय होईल, छोट्या टाइम फ्रेमवर टच करण्यासाठी पुन्हा खाली येऊन पुन्हा वर जाऊ शकेल. तर अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न छोट्या टाइम फ्रेमवर बनेल. मोठ्या टाइम फ्रेमवर आता बनायला सुरुवात झालेली आहे, जी तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. ह्या दोन लेवल तुम्ही लक्षात ठेवू शकता, 59,055 आणि 59,310 च्या. तर ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. तुम्ही इथे बघू शकता की 2-3 वेळा ह्या लेवलला टच झालेलं आहे. मात्र याच्या आत गेलं नाहीये. कदाचित जर आत गेलं तर मग आणखीन खाली जाईल आणि मग असं कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल, अशी शक्यता आपल्याला दिसते. थोडक्यात हे मार्केट दिसायला जरी व्होलाटाईल दिसत असलं, तरी आपण बऱ्यापैकी आणि 90% ते 95% वेळा मार्केटमध्ये कशी मूव्हमेंट होऊ शकते हे प्रेडिक्ट करू शकतो. कोणत्या लेवल पासून होऊ शकते या गोष्टी सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीच्या चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आपल्या YouTube चॅनलवर म्हणजे शेअर मार्केट मराठीवर आता जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलं असेल. आपल्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं हे जॉईन बटन क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण 4 प्रकारच्या मेंबरशिप ठेवलेल्या आहेत. पहिलं टाईप आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरं आहे सिल्वर मेंबर, तिसरं आहे गोल्ड मेंबर,
चौथं आहे प्लॅटिनम मेंबर. जास्तीत जास्त सर्व सदस्यांनी ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे, त्यांनी गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेतलेली आहे. तर ह्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय सवलती मिळतील, काय काय फॅसिलिटीज मिळतील, काय काय माहिती मिळेल, याविषयी अधिक माहिती तुम्हाला जॉइन बटनवर क्लिक केल्यावर तिथे वाचता येईल. जर समजा तुम्हाला माझ्याकडून सुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर क्लिक करून, त्या नंबरवर WhatsApp मेसेज करून तुम्ही मला आणखीन माहिती विचारू शकता. मी तिथे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये माहिती देऊ शकेन. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेलं सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट इथे ओपन करतोय. सेन्सेक्समध्ये बघा, सेन्सेक्समध्ये आपल्याला काय दिसतंय? सेन्सेक्समध्ये आपल्याला 83,560 ची लेवल दिसते, 83,160 ची लेवल दिसते आणि किंमत खाली येताना ह्या लेवलपर्यंत आली आहे. आता वर जाताना परत इथे छोट्या टाइम फ्रेममध्ये जर डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर गेली, तर आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळेल. मात्र उद्या ओपन झाल्यावर थोडंसं गॅपअप जरी ओपन झालं किंवा कसंही ओपन झालं, तरी ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच तेजी होणं अपेक्षित आहे. आपल्या एरियामध्ये आलेलं आहे, सपोर्ट झोनमध्ये आलेलं आहे. कदाचित हे सगळं होत असताना सपोर्ट झोनच्या खालच्या थोड्याशा भागात जाऊ शकतं आणि तिथनं सुद्धा वर येऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर सेन्सेक्ससाठी ह्या दोन लेवल आहेत. 83,560 वरची लेवल आहे, 83,160 खालची लेवल आहे. ह्या एरियामधनं रिव्हर्सल होऊ शकतंय असं आपल्याला ॲस्ट्रो लेवल्स सांगतायत. तर माझ्या मते तुम्हाला आता तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण लक्षात आलेलं आहे. उद्या सेन्सेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे, ज्याचं कारण मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. त्यामुळे एक्सपायरीच्या दोन्ही बाजूच्या मुवमेंट्स आपल्याला उद्या बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे विश्लेषण आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. माझ्या मते आपण आता या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय. मात्र जाता जाता मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आपल्या हे तुम्ही लाईक करून किंवा कमेंट करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.